वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बऱ्याच वेळेला खूप उपाय करतो, पण काही वास्तूतले दोष असे असतात की ज्याचा उपाय सुद्धा करून फायदा नाही. जर का आग्नेय दिशेला तुमचं टॉयलेट, सेप्टिक टँक अशा गोष्टी जर का तुमच्या घरामध्ये येत असतील तर खूप मोठा त्रासदायक असा वास्तुदोष आहे, लक्षात घ्या. घरामध्ये स्त्रीला आजारपण, त्याचप्रमाणे मुलासाठी आग्नेय दिशा ही उगवत्या सूर्य, अग्नी म्हणजे सूर्य म्हणजे घरातील उगवता सूर्य कोण असतं घरामधला, तर तुमचा मुलगा. सोपं आहे, एकदम सोप्या गोष्टीमध्ये मी समजून सांगते. मुलाचं आयुष्य बर्बाद होतं, अक्षरशः तो व्यसनी बनतो, करिअरमध्ये पूर्णपणे पाण्यात जातं करिअर, त्यामुळे तो रोगग्रस्त पण बनतो. मुळामध्ये तो आई वडिलांच्या कंट्रोलमध्ये मुळाच राहत नाही, तो व्यसनी बनतो. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, हा फार मोठा दोष आहे. सेप्टिक टँक असेल तर तो दोष काढूनही जात नाही, पुन्हा काही वर्षांनी तो दोष पुन्हा उत्पन्न होतो. त्यामुळे वरवर उपाय करून उपयोग नाही. मुळात जमिनीत काय आहे तो गोष्टी विचार करायच्या, लक्षात घ्या. त्यामुळे अशी वास्तू किंवा असा दोष तुमच्या घरात आहे का, तुमचा मुलगा असा वागतोय का, हे जरा जरूर बघा. पत्रिकेमध्ये सुद्धा वास्तुदोष कळतो आणि तुमच्या वास्तूच्या नकाशावरनं सुद्धा वास्तुदोष कळतो. बऱ्याचदा वास्तू बघायला जाते त्यावेळेला लोकांचे ज्या वेळेला प्रॉब्लेम बघते त्यावेळेला ह्या गोष्टी फटाफट दिसतात. जर का एखादं स्थान पापग्रहाने पीडित झालेलं असेल तर ती वास्तू त्यामुळे दूषित होते, हे लक्षात घ्यावा. मुलगा बाहेर ख्याली पण बनू शकतो, व्यसनी बनेल, त्याला शरीराला त्रास असतील आणि त्या मुलाला मूलसुद्धा होण्याची शक्यता जवळपास नसते. जर का आग्नेय दिशेला सेप्टिक टँक, टॉयलेट सारख्या गोष्टी जर का तिकडे असतील, इवन बाथरूम सुद्धा आग्नेय दिशेला नकोय. अग्नीचा दिशा आहे ती, तिथे अग्नीच पाहिजे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा गोष्टी आहेत का जरा बघा, आणि असतील तर त्याच्यावरती तुम्हाला वेळेत उपाय करणं गरजेचं आहे. वास्तू व्हिजिट सुद्धा मी करते. जर तुम्हाला तुमची वास्तू बघायची असेल, दाखवायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. नंबर तुम्हाला दिलेला आहे. जय भवानी, जय जगदंब.